अळूची भाजी ही बारमाही उगवणारी असून याची पानं आणि कंद खाण्याजोगे असतात. अळू ही एक औषधी वनस्पती आहे आणि अळूची भाजींना रेग्युलर दिसली तरी पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यात ही अळूची पानं जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि श्रावणात बनवलेलं अळू जे असतं ना, ते अतिशय खायला सुद्धा सुंदर चवीला लागतं. तर ही अळूची पानं आहेत. अळूची पानं, अळूच्या भाजीची जी पानं असतात ती गुळगुळीत असतात वरतून, आणि जी अळूवडीची पानं असतात ना ती थोडीशी जाडसर असतात आणि त्याच्यावरच्या ज्या रेषा असतात ना त्या थोड्या दाटसर सुद्धा असतात. तर ही अळूची पानं आहेत. अळूच्या देठावरचे आणि पानांवरचे सगळे दोर काढून घ्यायचे. काळसर देठाचं अळू हे अळूवडीसाठी वापरलं जातं आणि साधारण हिरवट देठाची पानं अळूच्या भाजीसाठी वापरली जातात. तर सगळे दोर काढून घेतल्याच्या नंतर ही अशी एकावर एक रचून घ्यायची आणि त्यावरती हे सोललेले सगळे देठ ठेवायचे. तर इथे मी 2 रोल करून घेतलेले आहेत. अशाना रोल आतमध्ये देठ ठेवून असा रोल तयार करून घ्यायचा आणि हा रोलला एकदम बारीक बारीक असं चिरून घ्यायचं. पप्पा छान भाज्या बारीक चिरतात म्हणून मग त्यांना ही अळूची भाजी सुद्धा आम्ही चिरायला सांगितली आणि मस्त बारीक त्यांनी चिरून दिली. श्रावणामध्ये अळूची भाजी ना सुंदर होते आणि श्रावणानंतर केली तर ती जरा चोथ्यासारखी होते, त्यामुळे श्रावणात अळूची भाजी जास्त खाल्ली जाते. तुमच्याकडे अळूची पानं आणल्यानंतरची प्रोसेस काय असते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कशा प्रकारे भाजी चिरता आणि कशी बनवता तेही सांगा. मी रेसिपी अपलोड करेनच. चला आतासाठी बाय.